काय वातावरणच बदललंय म्हणा. पण हा त्याच्यामुळे आपल्या सगळ्या खरेद्या राहिल्या की. पुढल्या वर्षी करू की आबा. अरे असं कसं, यंदाच करू. राणा जरा चालायला लागला की उरकून टाकू खरेद्या. काय राणा? आबा हं? राणा त्याला खाताना डिस्टर्ब करू नका. म्हणजे तो बोलत नाही ना मग खाताना. बर बर बर, खाऊ दे खाऊ दे. खाणं झालं की मग आपण ठरवू खरेद्या काय करायच्या त्या. आबा चहा. अरे वा. बर, रानाचं खाणं होईपर्यंत आम्ही अंजलीला पेपर वाचून दाखवू. हो चालेल. हो, काय म्हणतो पेपर? कोल्हापुरात पिकावर माव्याचा प्रादुर्भाव, हजारो हेक्टर शेती वाया. काय शेतकऱ्यांनी काय करायचं तरी काय? हे समजा जास्तीच्या फवारण्याने पाण्यामुळे होते. ते आजकालच्या पिकांवरच्या किडीला बी सवय झालेली असते अशा फवारण्यांची. त्याच काय, कडुलिंबांच्या लिंबोण्या वाळून त्याची पावडर तयार करायची आणि त्याचं मिक्सर करून पिकांवर फवारायचं. केमिकल नाही का काय नाही, पिकं शाबूत ते शाबूत राहतात. हा, ते काय म्हणतात ते ऑर्गॅनिक. चला बोलला बाबा आमचा राणा. भाल्या, अरे अरे नीट धर की, लाव की नीट जोर. हे बघ, वज्र केसरी आपली आहे बरं का. आल्या अंग गरम होऊ दे, मग कळ तुला. काय बी होऊ दे, वज्र केसरी जिकायची मला. देव करू आणि मारुतीचं बळ माझ्या रानाला मिळू. मनानं लई खचलाय ग त्यो. जसं मारुतीला स्वतःची ताकद कळल्यावर एवढुशापासून डोंगरा एवढाहून लंकेवर उड्डाण केलं, तसंच काहीतरी माझ्या रानाचं व्हायला पाहिजे बघ. यांना जर या सगळ्यातून बाहेर काढायचं असेल ना, तर एकच उपाय, शेती आणि कुस्ती. साहेब, आजकाल तुमच्या येर जरा लईच वाढल्यात बघा. ते रानदासनी चालता येईना म्हणून त्यांच्या वाटण्याचं बी चाललंय काय? थोबाड मीठ. चहा गार करायला सांगितलं होतं ना ग? हा, किती वेळ झाला? ग बस. थोबाड भाजवणार आहेस काय आमचं? हा, चहा गार करायला सांगितलं होतं ना, किती वेळ झाला? मोलटी डोसक्याची. अहो ताईसाहेब, चहा गारच आहे. अहो तुमचं डोसकं तापलंय म्हणून तुम्हाला गरम वाटत असेल. गरम वर गार प्यायलं की तब्येतीला बाधते. तेव्हा गरमच प्या हळूहळू. घ्या, आता तू आमसनी सांगणार होय काय बरोबर काय चूक ते? अहो तसं नाही ताईसाहेब, करते अजून चहा गार करते. ताईसाहेब, आज रानदाला खाली उतरवलंय. त्या घराबाहेर बी नेतील की हो. घरात एका जागेला बसून हाय, त्यात अजून तुम्ही मेंटल करणार होतास. तसं होताना तर काय दिसेना बाबा. मला वाटतंय रानदासनी घरात बांधून ठेवायला तुम्हाला काय जमणार नाही. डिप्रेशन मधून बाहेर येणार बघा रानदा. असा कसा येईल ग? हा, असा कसा येईल? एका दिवसात बाहेर यायला डिप्रेशन म्हणजे काही साधी सुधी गोष्ट वाटली भाई तुला? अगं, मोठ्या मोठ्या डॉक्टरांच्या गोळ्यांनी बी डिप्रेशन मधनं बाहेर येत नसतोय माणूस. आता तर नुसतं वरच्या मजल्यावरनं खालच्या मजल्यावर आणलंय त्या ठोकळ्याला. ताईसाहेब, आता खाली आल्यावर बाहेर जायला कितीसा वेळ लागणार आहे? मग जाऊ दे, जाऊ दे बाहेर. आम्ही तर खरं त्याचीच वाट बघायलोय बघ. बाहेर 4 माणसात मोडका पाय घेऊन गेल्याशिवाय कळणार नाही त्या ठोकळ्याला.
गावासमोर अब्रूचं खोबरं झालं तर हाय त्यापेक्षा बी जास्त डिप्रेशन मध्ये जाईल ते ठोकळा. म्हणजे अगं मास्तरडी त्या ठोकळ्याला बाहेर घेऊन जायचं म्हणायल्या ना व. जाऊ दे बाहेर. बाहेर गेलं की आपण एकदमच बिनकामाचं आहे हे ध्यानात येईल त्या ठोकळ्याच्या. काही नाही ग, स्वतःच्या हातानं आपल्या पायावर धोंडा मारून घ्यायला आहे बघ ही मास्तरडी. अहो मला वाटलं होतं की मास्तरी नेहमीसारखं काहीतरी जादू करणार आणि परत पहिल्यासारखं करणार राहणार असते. पण आताची कंडिशन पहिल्यासारखी राहिलेली नाही चंदे. ती मास्तरडी मोठी शाळा घ्यायला निघाल्या ना ग. नवऱ्याला बरं करणार असं म्हणत्या. पण तुला सांगतो चंदे, या टायमाला ती मास्तरडी तणकावून नापास होणार आहे बघ. हा म्हणजे ती नापास म्हणजे तुम्ही पास होणार म्हणा की मग. ए आमासनी नापास व्हायची सवयच नाही. नापास होणार आहे ती तुझी मास्तरडी. आणि समजा पास झाली तर अहो आजवरती मास्तरी असल्या लई परीक्षा पास झाल्या बघा. तू आता नाट लावू नकस ग चंदे. नापास ती होणार आणि पास आम्ही होणार हे फिक्स आहे. वा ताईसाहेब असं झालं तर का नाही मी अख्ख्या गावाला पेढ वाटत. तर हे चहा घ्या घ्या घ्या. तोंड गोड करा घ्या. नग तुझा चहा. आता त्यो ठोकळा काय डिप्रेशन मधनं बाहेर येत नाही बघ. आम्ही येऊच देणार नाही. राणा साहेब नमस्कार. नमस्कार. अरे वा, आज असं खाली बघल्यावर लय भारी वाटले बघा. नाही तर दिनभर नुसतं त्या खोली मॅच आजच्या नाही लागतात. अहो हो, आज तुमचे दोस्त खूप खुश आहेत बर का. हवा असणारच वहिनी खुश. तो खुश तर आपण सगळी खुश. काय रे राणा, बरोबर आहे ना व? अरे राणा, अभी खुश आहे ना तू? मग बोल की. बरकतजी, तुम्ही आलात हे बरं झालं बर का. ह्यांना साहेबरावाची खूप आठवण येत होती. आता तुम्ही आलात तसं 2 मित्रांची भेट घडवून द्या. चालतंय. आणि 2 नाही 3 दोस्त भेटणार आहेत बघा. काय राणा, चल. साहेब चला जाऊया. साहेबरावला घेऊन जा, बसतो इकडेच. अरे राणा असं कसं, चल तू बी. नाही माझं पायलाही दुखायलाय. अहो बरकतजी म्हणतात तर जाऊन या ना. तुम्ही जर का भेटला नाहीत ना साहेबरावाला तर तोही नीट काही खाणार नाही पिणार नाही. मग जाऊन भेटा ना एकदा. हा, अरे साहेबरावसाठी तरी चल. नाही म्हणू नकोस, चल चल की. राणा उगले भाव खाऊ नकोस बघ. चल म्हणतो ना, चल. अरे चल की. चल 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 चल. हळू हळू सावकाश. आबा, मला एक कल्पना सुचली. कोणती? गेले काही दिवस यांचं मन कशातच लागत नाही. म्हणजे जरा वेळ यांचा मूड ठीक होतो पण परत उदास होतात. आपण काहीच करू शकत नाही असं वाटतंय यांना. वय, रानाला असं एका जागी बसून राहायची सवय नाही ना व. हो, कुस्ती शेती या दोन्ही गोष्टी नसल्यामुळे यांच्या मनात एक वेगळाच कडवटपणा आला.
आता ह्यांना डिप्रेशन मधनं जर का बाहेर काढायचं असेल तर आपल्याला त्यांच्या आवडीच्या गोष्टी करायला हव्या. अहो पण डॉक्टरने या दोन्ही गोष्टी करायच्या नाही सांगितलं ना. मगाशी तुम्ही बघितलं शेतीविषयीची बातमी आबांनी जेव्हा पेपरात वाचली ना तेव्हा कसं सगळं विसरून हे अचानक बोलायला लागले होते. म्हणजे याचा अर्थ असा ह्यांची उदासी जर का आपल्याला घालवायची असेल ना तर यांना त्यांच्या जुन्या वातावरणात आपल्याला परत न्यायला हवं. पर डॉक्टरने सांगितले ते नाही तसं नाही. म्हणजे यांनी कुस्ती खेळायला हवी किंवा शेतात जाऊन कामच करायला हवं असं काही नाही. आपण फक्त यांना त्यांच्या जुन्या वातावरणात ठेवायचं. आम बघा हे कराय बघा वहिनी. अहो राणादाचा कॉन्फिडन्स परत आणायचं म्हणजे मातीशिवाय दुसरा पर्यायच नाही हो. त्याच्या डोसक्यात सतत तालीम आणि शेतच असते बघा. खरंच. मग आबा आपण मी म्हणते तसं करूयात का? चालते. तू म्हणतेस म्हणल्यावर बरोबरच असणार. चालेल. मग आपण आजपासूनच सुरुवात अहो, करू. तुम्ही कवा बी सांगा आम्ही तयारच आहे इथं. आज राणादाला शेतात न्यायचं म्हणजे न्यायचं बघा. ए साहेबराव तू जरा याला समजावून सांग र. उगत तोंड पाडून बसतोय बघ. आता शेतकऱ्यांना असं हिंमत हरून चालते काय सांग बघू. हा सांग की याला जल्दी से बरा हो म्हणाव आणि शेतात याला सांग. अरे साहेबराव शेतात किती कामं पडले सांग बघू. आता मला एकट्याला जमतात का एवढी कामं. तू सांग की राणाला जल्दी से बरा हो म्हणून. अरे मर्दानू आपल्याला एकत्र काम करायचंय ना. हे बघ राणा जर शेतात नाही आला तर मी बी काय बी काम करणार नाही बघ. हा मुद्दा म्हणून बोलतोय ना हो तू. माझी मजी काय मजी. मला शेतात यायला जमणार नाही, शेतातली कामं करायला जमणार नाही हे समजा माहिती ना हो तुम्हाला. अरे राणा तुझ्या पायाचं बरं होस तर तुला यायला जमणार नाही. तिथं पुढे जमणारच की. आणि हे बघ तू फक्त शेतात येऊन बस. समधी काम मी करतो बघ. हा मजी मी बिन कामाचा. मला खिजवायचा एक चान्स सोडू नका तुम्ही. राणा असं का बोलायलास तू. अरे बरोबर बोलतोय मी. मला शेतात यायला जमणार नाही खरंय. कोण म्हणलं. तुम्ही काय बी म्हणायची गरज नाही. मला समज माहित आहे. बिनकामाचं झालोय मी. घरात ना अजिबात बाहेर पडणार नाही मी आता. अरे तसं काय नाही राहणार. असंच आहे आबा. तुम्ही माझ्यापासून किती बिल आपण ठेवायचं बघितलं. जे कळायचं ते कळलंच ना. आता तुम्हीच सांगा खोटे म्हणून. अरे मी सांगतो की सगळं खोटं आहे. काय वहिनी. हो यांना हवं असेल तर हे शेतात जाऊ शकतात. हा पाहिजे तुम्ही पण येतो. चला समधीत जाऊयात. हो काय राणादा जायचं ना. राणा जायचं ना. मी शेतात येऊन काय करणार. आहो मागे आबांनी माझ्या नावावर जी जमीन केली होती ना तिथे आपण फुलं लावूयात का. भारी आहे की. राणादाला बी लई आवडतात फुलं. वय चालेल. चला आजपासूनच सुरुवात करूया. नाही नको. तुम्ही समजे जावा. आम्हाला काय ढेकळ कळते बा त्यातलं. आता तू सांगशील तेच करणार आम्ही. तेव्हा तू पाहिजेस आमच्या बरोबर. या बरकतला विचारा. त्याला समजा माहित आहे. अरे आता मला काय ढेकळं माहिती वे. तेरे को आनाच पडेगा. हा राणा तू येणार असशील तरच फुलं लावायची नाही तर अजिबात नाही. आबा राणादा येणार असेल तर नाही. मी राणादाला नेणारच. मी सांगितलेलं सगळं ऐकणार म्हणून कबूल केलं त्यानं. ठीक आहे मग जाऊया आपण. जाऊयात ना. अरे राणादा. अरे वय म्हण की मरदा. अरे
तू असं गप बसलास की मला लई टेन्शन येते बघ. आणि मग टेन्शन आल्यावर काय आठवते माहितीये ना? वय म्हटला राणा, वय म्हटला. मनातल्या मनात वय म्हटला बघा तो. साहेबराव म्हटलं का नाही रे? बघ बघ साहेबराव घ्या हंबरला. अरे होय की ते बघ. साहेब मी साहेबरावला घेऊन पुढे जातो, तुम्ही या नंतर. हा चालतंय. चल 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 उठ. आपण पण तयार होऊया. चल की आवरून घेऊया पटापटा. हळूहळू थांब. हा द्या इकडे वहिनी. हा चल आवरूया, मस्तपैकी फुलाची बाग लावूया आपण. चल सावकाश. अरे वा, समधी कुणीकडे निघालायसा? रानाला घेऊन शेतात निघालोय आम्ही. खरंच काय? मग काय खोटं आहे वय? गोदाक्का आज दुपारचं सगळ्यांचं जेवण शेतातच येऊ दे. होय होय. रानासाठी काहीतरी खास बेत करते. राणा, काय करू तुझ्यासाठी? सांग की. पुरणपोळी करू? गोदाक्का अगं दिवाळीत लई गोड झालंय का? राणा त्याच्या आवडीचं काहीतरी झणझणीत बनव की. बरं बरं चालते. मी माझ्या मनानं काहीतरी करून आणते. चल की राणा. राणा भाऊजी, अहो कुठे चालला सा? थांबा. हे काय, कुठे चालला सा तुम्ही? अगं बाहेर निघालेल्या माणसाला कुठं निघालायचं विचारायचं नसते का? अहो नाही म्हणजे आधी त्यासनी खाली घेऊन आला, मग आता कुठेतरी बाहेर घेऊन चालला. काळजी वाटते हो आपल्या माणसाची, म्हणून विचारतोय. आम्ही सगळी इथं खंबीर आहे राणादाची काळजी करायला. कशाला लोड घ्यालीस? हे बघा, आम्ही तुमच्या संकट बोलतच नाही. आम्ही आमच्या राणा भाऊजीला विचारायलोय. कुठं चालला सा राणा भाऊजी? वहिनी साहेब, सूरज म्हणतोय ते खरं आहे. अहो बाहेर जाणाऱ्या माणसाला विचारून कुठं चाललाय म्हणून. कुणारी कामं होत नाहीत बघा. तेच तर पाहिजे आमासनी. रानाला घेऊन शेतात चाललोय. नवीन जागेत फुलझडं लावायची. येणार आहे का? नाही नाही ना ग, मागच्या पेरणीला ताई साहेब लई जोरात चिखलात आपटल्या होत्या. आता न ग, आता तसं काय बी न ग. नाही, आपल्या घरातलं काम आहे, जावंच लागल. आहो पर ताई साहेब. चंदा, अगं आमच्या शेतात फुलझाडं लावायला चाललोय आम्ही. तुला काय अडचण आहे काय? नाही, मला कसली अडचण नाही, अजिबात नाही. चला की. चला. ताई साहेब, तसं लई दिवस झालं तुमचं काम करतानाचा फोटो नाही काढला. राणा भाऊजी, तुम्ही अजिबात काय काळजी करू नका सा. तुमची समधी काळजी घ्यायला आम्ही आहोत. हा, बसा. सावकाश. श्रीपती, नीट धर. अहो नीट धरा, त्यांना काही व्हायला न ग. हळू हळू. ताई साहेब, 2 साड्या घेऊ काय? अहो म्हणजे तुम्ही चिखलात पडल्यावर तसंच्या तसं ती राड घरी घेऊन यायला न ग म्हणून.
हा साहेबराव अरे राणा आला. मला वाटलं होतं तसंच होतं. हे शेत ही मातीच राणाजींना बरं करणार. राणाजी पुन्हा स्वतःच्या पायावर उभं राहणार.